ओम मनोरंजन गार्डन मुलुंड पूर्वमध्ये सर्व 50 ते 55 सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक इथं येऊन रोज योगाभ्यास करतात। सर्वांमध्ये आरोग्यासंबंधी किती जागृती आहे याच्यावरून आपल्याला समजतं। सर्वजण इथे 50-60 ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष या ठिकाणी रोज येऊन योग करतात आणि प्रत्येकाला शिकवण्याची संधी मिळते। प्रत्येकाला एकच व्यक्ती शिकवत नाही आहे, इथं सर्वांना बारीबारीने शिकवण्याची संधी दिली जाते आणि ते आपला रोल योग्य प्रकारे सादर करतात आणि सर्वजण त्यांच्याबरोबर हा योग करतात। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान सर्व वयाचे महिला पुरुष इथं येऊन चांगल्या प्रकारे योग करतात आणि अतिशय उत्कृष्ट असं संचालन या सर्वांकडून केलं जाते। मला खूप आनंद झाला की हे सर्वजण इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या आरोग्यासंबंधी जागृत आहेत आणि सर्वजण योग करतायत। आगे पीछे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। संपूर्ण या मनोरंजन गार्डनमध्ये रोज सदा सुखी आगे पीछे, आगे पीछे, आगे पीछे। हे आमचे आदरणीय चैनानी ज्यांनी 2006 मध्ये मला योग लोकांना शिकवण्याची प्रेरणा दिली आणि देशमुख गार्डनमध्ये पहिला योग वर्ग आदरणीय चैनानींच्या कृपेनं आणि त्यांच्या आशीर्वादाने सुरू झाला। तेव्हापासून आजपर्यंत मी सर्व मुंबईमध्ये योग प्रचार प्रसार करत आहे। त्यांची म्हणजे माझ्यावर फार कृपा आहे। त्यांनी सुरुवात करून दिली म्हणून मला प्रेरणा दिली त्यांनी, म्हणून मी आज मुंबईमध्ये गेली 20 वर्ष योग शिकवत आहे आणि मला आनंद वाटला की एवढ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये इतका आरोग्यासंबंधी जागृती आहे आणि ते रोज 1 तास येऊन चांगल्या प्रकारे योग करतायत। आणि विशेष म्हणजे की इथे प्रत्येकाला आपलं सादरीकरण करण्याची संधी मिळते आणि प्रत्येकजण योग शिकवतात। एक योग शिक्षक नाही आहे, सर्वजण योग शिक्षक आहेत, सर्वच्या सर्व योग शिक्षक आहेत आणि प्रत्येकाला आपापलं सादरीकरण करण्याची संधी या ठिकाणी मिळते। खूपच छान। अतिशय सुंदर प्रकारे इथं योग साधना रोज केली जाते। खूपच छान। खूपच छान, धन्यवाद। या इकडे या जवळ या इकडे, म्हणजे या पुढे या थोडं। सर्वांना नमस्कार। मला पण पुढचं दिसतंय हां, इथे रोटेट। सर्वांना नमस्कार। आपला हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि आपण जे काही करताय ते आपल्या दृष्टीने सर्वात उत्कृष्ट आहे। म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे, समजले। म्हणजे ज्या काही आता कृती आपण केल्या मी पाहिल्या त्या अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्याच्यामुळे
आपल्यामध्ये आरोग्यासंबंधी किती जागृती आहे ती दिसते. म्हणजे या वयामध्ये सुद्धा सर्वजण जागरूकपणे इथं येऊन हा योग साधना करतायत. काही जी आहे ती सर्व योग साधना आहे, म्हणजे दुसरं काही नाही आहे. आणि याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. फक्त आम्ही काही ॲडिशन तुम्हाला सांगतो. ॲडिशनमध्ये काही फार मोठ्या क्रिया नाही आहेत. बघा, आपण ज्या या क्रिया करतो त्याच्यामध्येच एक 10-15 मिनटं फक्त वेगळी. पहिला काय करायचं आहे, दीर्घ श्वसन करायचं आहे. आपल्याला सर्वात मोठी गरज काय आहे, ऑक्सिजन. आणि जो ऑक्सिजन आपण भरपूर असून सुद्धा, बाहेर आपल्याला ऑक्सिजन भरपूर आहे, पण तो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जात नाही आहे. कारण शरीरामध्ये जो ऑक्सिजन आहे तो स्वतः परमेश्वर प्राणरूपाने येऊन आपल्या शरीराचं रक्षण करतायत. परमेश्वर स्वतः प्राणरूपाने येऊन आपल्या शरीराचं सर्व कार्य आणि संपूर्ण जीवनाचं कार्य करतायत. पण त्या परमेश्वराला रिसीव करणारा आपल्या शरीरामध्ये कमजोर आहे. परमेश्वराला रिसीव करणारा आपल्या शरीरामध्ये कमजोर आहे. आणि तो कोण आहे तो सर्वांना माहीत आहे. पण आता मी सांगतो, म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे, तुम्ही सर्वांनी रक्त चेक केलं तेव्हा पहिला आयटम काय होता, हिमोग्लोबिन होता की नाही. तर हा हिमोग्लोबिन परमेश्वराचा रिसिव्हर आहे आपल्या शरीरामध्ये. किंबहुना रिसेप्शनिस्ट बोला, रिसेप्शनिस्ट आहे. तर हा रिसेप्शनिस्ट स्ट्रॉंग पाहिजे आणि तो आपला कमजोर आहे. महिलांचा 14च्या वर पाहिजे आणि पुरुषांचा 16च्या वर पाहिजे. आणि ते पाहिला पण तुम्ही हिमोग्लोबिन रक्त चेक केलं असेल तर हिमोग्लोबिन कुणाचा 8, कुणाचा 7, कुणाचा 9 असा आहे. तर तो जेव्हा तो 14 होईल किंवा 14च्या जवळ 5, 11, 12, 13 असा होईल, तेव्हा हा रिसिव्हर आपल्या शरीरामध्ये परमेश्वराला रिसीव करून संपूर्ण ह्या शरीररूपी फॅक्टरीमध्ये तो प्रवाहित करू शकतो, म्हणजे फिरवू शकतो. तो हिमोग्लोबिनच आपल्या शरीरामध्ये ह्या परमेश्वर प्राणरूपी परमेश्वराला संपूर्ण शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि तो स्ट्रॉंग पाहिजे. आणि तो स्ट्रॉंग असण्यासाठी आपली पचनक्रिया चांगली पाहिजे. आपण जे काही खातोय ती आपली पचनक्रिया चांगली पाहिजे. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला योग करण्यापूर्वी आपली जीवनशैली थोडीशी त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल. की आपलं जे संध्याकाळचं जेवण आहे ते 7 पूर्वी आटोपावं लागेल, मग आपलं पाचन व्यवस्थित होईल. रात्री 7 नंतर सकाळी 9 पर्यंत काही खायचं नाही, म्हणजे रोज उपवास करायचा. मग तुम्हाला थोडे दिवसात अनुभव येईल, की आपल्याला काही जे ॲसिडिटी होत होती, इतर काही तो थोडे प्रॉब्लेम होत होते, ते सगळे निघून जाऊ लागले. रात्री 7च्या नंतर उपवास करायचा सकाळी 9 पर्यंत. आणि हे रोज फॉलो करायचं. 1-2-3 महिने तुम्ही फॉलो केलं की तुमच्या लक्षात येईल बरेचसे प्रॉब्लेम निघून गेले. समजले का. तर म्हणजे योग करायचा त्याच्यापूर्वी आपल्याला जीवनशैलीतला हा सुधार पाहिजे. आणि जेवण करताना शांततेत अर्धा तास तरी जेवायला दिला पाहिजे. भराभर जेवलं तर त्याच्यात लाळेचा जो उपयोग करून घ्यायचा आहे. लाळ ही ह्या जगामध्ये सर्वात जास्त किमती लाळ आहे. म्हणजे लाळेच्या एवढी किंमत सोन्याला किंवा रत्न वगैरे जे काही असेल महागातलं महाग, त्याच्यापेक्षा सर्वात जर किमती वस्तू असेल आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने दिली ती लाळ आहे. आणि त्या लाळेचा उपयोग करून आपल्या तोंडातच अन्न घोळून त्या अन्नाचं अर्ध पाचन 50% पाचन आपल्या तोंडातच होणार आहे. त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय आपण तसंच जर पोटात टाकलं तर त्याचा काही उपयोग शरीराला होत नाही. म्हणून एकतर ते पाचन ठीक होण्यासाठी आपल्या सलायवाचा पुरा उपयोग करून घ्यायचा आहे. सलायवाचा जेवढा जास्त तुम्ही उपयोग कराल तेवढं 50% पाचन हे तोंडामध्येच होईल. लाळेमुळे ते अन्नद्रव्य तोडले जातील. अन्नद्रव्य लाळेमध्ये लाळेकडं ती मोनोपॉली आहे, मक्तेदारी आहे हे अन्नद्रव्य तोडण्याची. पोटात ती व्यवस्था नाही आहे. पोटात तुम्ही किती व्यायाम केला तरीसुद्धा ती अन्नद्रव्य तोडण्याची प्रक्रिया पोटात होत नाही, म्हणून ते पचत नाही आहे. म्हणून त्याला जास्तीत जास्त वेळ 32 आपण ऐकलं असेल, एक घास 32 वेळा चावून खावा असं ऐकलं पण केलं नाही. आणि 32 वेळा चावून खाण्याचा उद्देश त्या लाळेमुळे. बघा गाय म्हैस तो रवत करतात, त्यांना माहीत आहे
की मी जे भराभर खाल्लंय त्याचा काही उपयोग नाही, ते परत बोलावून रवंत करून लाळेद्वारे त्या अन्नाचं विघटन करून मग ते पोटात गेल्यावर माझ्या उपयोगी आहे. हे आज जनावरांना सुद्धा माहीत आहे, पण आम्हाला माहीत नाही. मग आम्ही भराभर खातो, त्याच्याऐवजी जर साधारण चावून खाल्लं, लाळेचा पूर्ण उपयोग केला तर आपलं बरेचसे प्रॉब्लेम निघून जातील. योग तर पुढचा आहे, पण पहिल्यांदा आपल्या जीवनशैलीमधला जो दोष आहे तो आपण काढला पाहिजे. एक तर रात्री 7 ते सकाळी 9 पर्यंत उपवास करायचा, आणि जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा जेवण चावून चावून म्हणजे अर्धा तास तरी जेवणाला द्यायचं आहे आपण. आणि चावून चावून खाल्ल्यामुळे लाळेमुळे अन्नाचं विघटन होतं आणि त्या अन्नामध्ये अन्नाचं पाचन होतं 50%, आणि त्या अन्नामध्ये काही विषारी पदार्थ जर आला असेल तर तो सुद्धा निरंकर केला जातो. विषारी पदार्थ अमृत समान बनून ते आपल्याच पोटात जातं. मग आता अमृत समान आहार जर पोटात गेला तर आजार होऊ शकेल का? तो दोष निर्माण करू शकत नाही. अमृत बनवलं जातं, म्हणजे लाळेद्वारे त्या अन्नाचं अमृतात रूपांतर होतं आणि मग आपल्या पोटात गेल्यावर त्याचं पाचन व्यवस्थित होतं. तसंच जेवायच्या अगोदर अर्धा तास पाणी नाही पिलं पाहिजे, जेवताना मध्ये पाणी नाही पिलं पाहिजे, आणि जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने पाणी पिलं पाहिजे कमीत कमी. आणि जर प्यायचंच झालं तर तोंडात घोळून प्या, म्हणजे लाळ मिक्स झाल्याबरोबर ते आता पाणी तुम्ही घटाघट पिला तर ते जठराग्नीला विझवतं, पण तेच पाणी तुम्ही तोंडात लाळेद्वारे घोळून पिला की ते जठराग्नी वाढवतं. म्हणजे बघा लाळेमध्ये किती किमया आहे. म्हणजे लाळेमध्ये जर घोळून तोंडात गुडगुड करून तुम्ही चूळ भरल्यासारखं गुडगुड करून ते जर पाणी प्यायला तर ते अग्नीला वाढवतं, पण डायरेक्ट पाणी पिलं की ते अग्नी विझवतं, आणि विझवल्यामुळे अन्न पचन होत नाही, अन्न सडतं, आणि त्याच्यामुळं मग अनेक प्रकारचे आपल्याला रोग होतात. तर हे टाळण्यासाठी आपण पाणी एकतर अर्धा तास अगोदर, अर्धा तास नंतर, आणि मध्ये न पिणं, किंवा जर प्यायचं झालं तर ते गुडगुड करून प्यायचं. समजलं ना? गुडगुड तोंडात घोळून प्यायचं. या साध्या सोप्या ह्या सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. पाणी तोंडात घोळून प्यायचं, ते अमृता समान होतं, त्याच्यामुळं ते जठराग्नी वाढवतं, विझवत नाही. आणि मग आपण आज दुपारी छास पिणं, जेवणानंतर छास पिला काय हरकत नाही आहे, म्हणजे पाण्याऐवजी छास पिला दुपारी, पण छास दुपारीच प्यायचा आहे, रात्री नाही. रात्री प्यायचं तर दूध प्या जेवणानंतर, आणि सकाळी फळांचा ज्यूस प्या. जेवणानंतर प्यायचंच असेल पाण्याऐवजी तर ज्यूस पिऊ शकता, फळांचा रस पिऊ शकता. तर हे एवढं सांभाळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला जो हिमोग्लोबिन वाढला पाहिजे, हा एवढ्या प्रकाराने सुद्धा हिमोग्लोबिन वाढेल. जो परमेश्वराचा रिसिव्हर आहे, रिसेप्शनिस्ट आहे, तो वाढेल. आणि त्याशिवाय 1-2-3 क्रिया फक्त करायच्यात. 2-3 क्रिया कुठल्या करायच्यात? दीर्घ श्वसन करायचं. म्हणजे आपण आता चालताना, येताना, जाताना वगैरे बसलो कुठेतरी, जाणून बुजून दीर्घ घ्यायचा आहे. म्हणजे एका मिनिटाला आता आपल्या 18 ते 20 होत आहेत. घेतला सोडला हे 18 ते 20 होतात. त्याला प्रयत्नपूर्वक आपण कमी करायचं आहे. संख्या कमी करायची हळूहळू. म्हणजे तुम्हाला सवय लावून घेतली ना हळूहळू, तर ते 18चे 16 होतील, 16चे 14 होतील, 14चे 12 होतील, 10 होतील, असं हळूहळू लांबी वाढवायची. मग जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या हिमोग्लोबिनद्वारे श्वासला जाईल. कारण आपण घेतला आणि सोडला, म्हणजे हिमोग्लोबिनला वेळच मिळाला नाही. त्यात वायू घेतला, आपण नाकाने वायू घेतला आणि त्या वायूमधून ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करायला वेळच दिली नाही आपण. मग तिथंच जर थोडासा वाढवला, म्हणजे घेण्याची आणि सोडण्याची वेळ जर वाढवली, तर तेवढ्या वेळात जो काही हिमोग्लोबिन आमचा आहे रिसिव्हर भरा कमजोर असेल, पण तो सुद्धा या वायूमधून ऑक्सिजन घेईल आणि तो आपल्या संपूर्ण शरीररूपी फॅक्टरीमध्ये सर्वत्र त्याला सर्व दाखवून आणेल, फॅक्टरी दाखवून आणेल. तर त्याच्यासाठी आपण थोडा दीर्घ श्वास घ्यायचा. असा अगदी बसल्या तुम्ही एवढी साधी क्रिया आहे. आपण नॉर्मल जेव्हा ब्रिदिंग करतोय नॉर्मल, तेव्हा 400 ते 500 ml
ऑक्सिजनचा इंटेक होतोय. आणि जेव्हा आपण दीर्घ घ्यायला लागू तेव्हा ती मात्रा 10 पट वाढते. म्हणजे बघा साधी क्रिया आहे दीर्घ श्वसनाची, याच्यामध्ये 10 पट म्हणजे 400च्या ऐवजी 4000 ml ऑक्सिजन आपल्या शरीरात जातोय, जो आपल्या शरीराची प्रमुख गरज आहे. पण तीच कमी आहे. आणि ही आपली नाही, जगभरातल्या 850 करोड मानवाची ऑक्सिजनची कमी आहे, म्हणूनच हा सगळा गोंधळ आहे. नाहीतर आपला स्वभाव हा परमेश्वरासारखा स्वभाव आहे. आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत, परमेश्वराची लेकरं आहोत. तर आपला स्वभाव हा मानवाचा स्वभाव, मूळ स्वभाव हा परमेश्वरा समान आहे, मूळ स्वभाव परमेश्वरा समान आहे. पण आज दानव म्हणजे मानव चोला आहे फक्त, पण स्वभाव दानव स्वभाव आहे. सगळे 100% सगळ्यांचा दानव स्वभाव आहे. आणि ह्या दानव स्वभावातून परत जर मानव स्वभावात यायचं असेल तर ऑक्सिजनची पूर्ती झाली पाहिजे. ऑक्सिजनची पूर्ती झाल्यावर हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे आहे. आणि ॲप सुद्धा डाउनलोड करून ठेवलेत परमेश्वराने. सर्वांना माहिती आहे की नाही, मोबाईलमध्ये ॲप ॲक्टिवेट केलं की कामं सोपी होतात की नाही. मग आपल्या परमेश्वरानं तुम्ही तर एक मोबाईल पर 1-2 ॲप डाउनलोड ॲक्टिवेट केले की किती खुश होता. अरे लाईटचं बिल काय घर बसल्या भरून टाकलं, पैसे इकडचे तिकडे ट्रान्सफर केले, मुलाने अमेरिकेवरून पैसे पाठवले लगेच मिळतात. म्हणजे खुशिया म्हणत आहे की नाही. 1-2 ॲप ॲक्टिवेट केले तर परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये 37 ट्रिलियन ॲप टाकलेले. मग त्यातले काही जर ॲप ॲक्टिवेट झाले तर आपलं शरीराचं कार्य आणि जीवनाचं कार्य असं होणार आहे. समजलं का. म्हणून ऑक्सिजन आपला वाढला पाहिजे. आणि ऑक्सिजन वाढण्यासाठी तुम्हाला दीर्घ श्वसन आणि नंतर मग दुसरी क्रिया अनुलोम विलोम. सर्वांना माहीत आहे अनुलोम विलोम. त्याच्यात काय तुम्हाला कठीण काय करायचं नाही. बघा दीर्घ घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे, ना आत रोकायचा आहे ना बाहेर रोकायचा आहे, ना आंतरकुंभक ना बाह्य कुंभक. घ्यायचा जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा घ्यायचा, दीर्घ सोडता येईल तेवढा सोडायचा, आणि परत दीर्घ घ्यायचा परत सोडायचा. म्हणजे डाव्या बाजूने घ्यायला सुरुवात करायची, डाव्या बाजूने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. ही साधी प्रक्रिया आहे. तर याच्यात काय होतं आहे, आपण डावी आणि उजवी जी नाकपुडी आहे ती चंद्रनाडी आहे आणि सूर्यनाडी आहे. तर डावीने जेव्हा श्वास आत जातो तेव्हा तो थंड होऊन जातो चंद्रनाडीने, आणि उजवीने घेतला जातो तेव्हा तो गरम होऊन जातो. आणि ह्या प्रकारे आता एका वेळेस आपली एकच नाडी चालते, एका वेळेस दोन्ही नाडी चालत नाही आहेत. चंद्रनाडी चालते, कधी चालते ती आपोआप चालते. परमेश्वरानं ऑटो सिस्टमची ठेवलेली आहे की शरीरामध्ये तापमान वाढलं, शरीराचं तापमान वाढलं तर ऑटोमॅटिक चंद्रनाडी चालते, आणि चंद्रनाडी चालून हवा थंड गेली जाते आणि शरीराचं तापमान मेंटेन केलं जातं. आणि जेव्हा शरीरामध्ये थंडी असेल शरीरामध्ये तेव्हा सूर्यनाडी ऑटो सिस्टमचे चालते, हवा गरम जाते आणि शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. किती सोपी व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे, पण तिचा उपयोग आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून चंद्रनाडी सूर्यनाडी ही रेग्युलर चालू राहावी. आपण अनुलोम विलोम जर केलं तर आपल्याला कळेल की आपली चंद्रनाडी सूर्यनाडी बरोबर चालू आहे, बरोबर की नाही. आणि जर नसेल तर काहीतरी ड्रॉप वगैरे टाकायचे, तेल आपलं गाईचं तूप आहे ते थोडंसं कोमट करून 2-2 थेंब टाकले की क्लिअर होतं, किंवा बदाम रोगन तेल टाकलं 2-2 तर ठीक होतं. आणि मग आपल्याला कळालं की हा आपला एअर कंडिशनर आहे. आपलं नाक काय आहे, एअर कंडिशनर आहे, शरीराचं तापमान मेंटेन करणारा एअर कंडिशनर आहे. तर तो एअर कंडिशनर चालू असला पाहिजे. तुम्ही आता सर्दी खासी आता तो चंद्रनाडी सतत चालली तर काय होईल, मग सर्दी खासी दमा अस्थमा ब्रॉन्कायटिस होईल. तर तुम्ही डॉक्टर गेला की डॉक्टर सांगत नाही तुमचा एसी बिघडलाय, एसी बिघडलाय सांगितलं तर तुम्ही एसी दुरुस्त कराल ना. एसी म्हणजे नाक, हा एअर कंडिशनर बसवलाय परमेश्वराने, तर तो एसी बिघडलाय सांगणार नाही, तुम्हाला गोळ्या औषधं देणार जावा म्हणणार ठीक होईल. मग त्याच्यामुळे ठीक होईल 4 दिवस, पण एसी बिघडलेलाच आहे, मग पुन्हा काहीतरी होणार आहे. म्हणून गरमीचे विकार झाले तरी सुद्धा गोळ्या औषधं देणार, परत पाठवणार. पण हा एसी रिपेअर नाही आहे, एसी मध्ये बिघाड आहे म्हणून असं झालंय. तर नाकामध्ये गाईचं तूप किंवा बदाम रोगन टाका, एसी दुरुस्त होईल आणि आपली चंद्रनाडी सूर्यनाडी योग्य प्रकारे काम करेल आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जाईल. तर अशा प्रकारे हा आणि अनुलोम त्या चंद्रनाडी आणि सूर्यनाडी त्याच्या बघा, एका वेळेस आपण चंद्रनाडीने श्वास घेतोय म्हणजे थंड हवा जाते आणि दुसरीने सोडतोय, आणि पुन्हा सूर्यनाडीने घेऊन डावीनं सोडतोय.
म्हणजे एका वेळेस गरम थंडी गरम थंडी गरम थंडी हवा जाते, बरोबर. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्या फुफ्फुसामध्ये 7,20,00,000 वायुकोश आहेत, बलून्स आहेत छोटे छोटे. त्याच्यामध्ये आपण छोटा छोटा श्वास घेतल्यामुळे सगळेच्या सगळे उघडले नाही जात. मग जे उघडले नाही त्याच्यामध्ये मळ साठला आणि ते बंद झाले. मळ साठल्यामुळे ते बंद झाले. आता त्यांना त्याच्यातला मळ काढायचा आहे, कार्बन काढायचं आहे. तर आपण जेव्हा अनुलोम विलोम करू तेव्हा थंडी गरम हवा जाऊन त्याचं अंकुंचन प्रसरण होईल. बघा आता एखादा नटबोल्ट आपल्याला खोलत नाही आहे बऱ्याच दिवसानंतर, आपण त्याला गरम केला आणि पुन्हा थंड झाला की हाताने खोलतो की नाही, हाताने खोलतो. तसा आपल्या फुफ्फुसातला जो मळ आहे, वायुकोशातला मळ आहे, तो गरम थंड अंकुंचन प्रसरण होऊन तुटतो आणि आपण नाकावाटी तो बाहेर सोडतो आणि आपल्या फुफ्फुसांची पूर्ण शुद्धी होते आणि आपण जास्तीत जास्त वायू आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसामध्ये भरू शकतो आणि मग हिमोग्लोबिन त्यातला ऑक्सिजन परमेश्वर त्याला शोषित करून संपूर्ण शरीराला सप्लाय देऊ शकतो. म्हणून आपल्याला हे अनुलोम विलोम आणि अनुलोम विलोममुळे इथं लंगची सफाई झाली. पुन्हा आपल्या शरीरामध्ये 72,72,02,001 नसनाडी आहेत, त्यांची पण शुद्धी होते. त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन योग्य होतं आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्यामुळं आमची रोगप्रतिकार शक्ती बरकरार राहते, वाढते. रोगप्रतिकार शक्ती ब्लड सर्क्युलेशन ब्लडच्या मार्फतच सर्व जाते. पोषक तत्व जे जातात ते ब्लडच्या माध्यमातूनच जातात आणि त्या ब्लडच्या माध्यमातून ब्लड जर सर्क्युलेशन योग्य असेल तर ते बरोबर जाणार. आणि यानंतर मग आपल्याला कपालभाती करायची. कपालभाती केवळ नाकाने शिंकायचंय, केवळ नाकाने शिंकायचे, श्वास घ्यायचा नाही, केवळ नाकाने शिंकायचे आणि गळ्याच्या खाली कुठलीही क्रिया करायची नाही. बघा हे पोट आपलं मोदी सरकार आहे, हे पोट आहे ना, हे मोदी सरकार आहे आणि मोदी सरकार जर बरोबर काम करत असेल तर भारताच्या गावखेड्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का? साधी सोपी गोष्ट आहे. मोदी सरकार दिल्लीला जर योग्य प्रकारे काम करत असेल तर गावखेड्यामध्ये भारताच्या काही प्रॉब्लेम येईल का? मग आपलं हे मोदी सरकार आहे. आणि मंत्री कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओव्हरी हे मंत्री आहेत. हे मंत्री जर बरोबर काम करतील तर आपल्या शरीररूपी भारतात काही अडचण येणार नाही, कुठे काही दोष येणार नाही. म्हणून या मंत्र्यांना फक्त आत्तापर्यंत खाऊ घातलं. आता पहिल्यांदा हलवा आणि नंतर खिलवा. म्हणजे पण एक साधारण सांगतो की व्हेजिटेरियन असावं, म्हणजे पूर्णपणे कंपल्शन की व्हेजिटेरियन. बाकी कुठलाही जीव आपला आहार सोडून दुसरा आहार घेत नाही, कारण त्यांच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन आहेत. त्यांच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होत असल्यामुळे गाई म्हशीला तुम्ही मटण खायला दिलं तर खाईल का? म्हणजे तिला अन्नाची आहाराची ओळख आहे. का ओळख आहे? तर त्या सॉफ्टवेअरची फाईल ओपन आहे. तिला इंडिकेट करणारं कोणतरी दिलंय परमेश्वरानं की हा तुझा आहार नाही आहे, हे असं सांगणारं आतमध्ये यंत्रणा बसवलेली आहे. ती यंत्रणा ओपन नाही आहे, त्याच्यामुळे आपण काही पण खातो. आता गाढवाला जर तुम्ही 2-4 दिवस पाणी दिलं नाही आणि दारू दिली बादलीभर, पिल का तो? म्हणजे त्याला सुद्धा माहीत आहे, त्याची सुद्धा सॉफ्टवेअरची फाईल ओपन आहे. म्हणजे मानव सोडला तर सगळे जीव आपल्या परमेश्वरानं दिलेल्या पूर्ण अवस्थेत आहे, पूर्ण अवस्थेत. आपण नाही आणि म्हणून आपलं सर्व गडबड आहे. तर ह्यामध्ये खाली बघा, पोटावर हात लागला तर आपल्या लक्षात येईल हे संपूर्ण मंत्रिमंडळ हलतंय. गावाकडे एखादा काहीतरी विकृत प्रकार झाला तर मंत्रिमंडळ मुंबईमध्ये हलतंय की नाही? गावखेड्यामध्ये काहीतरी अतिरेक झाला तर मंत्रिमंडळ पुरा हलते. तसं हे इकडनं आपण गावखेड्यात म्हणजे नाकाने श्वास बाहेर टाकला की आपलं मंत्रिमंडळ पूर्ण हलणार. उभ्यानं करू शकता, चालताना करू शकता, सगळं अनुलोम विलोम सगळं हो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कपालभाती सुद्धा नाही, झोपून नाही, झोपून अनुलोम बेड पे ऐसा देखो 45 डिग्री ऐसे आराम से बैठकर आप दीर्घ श्वसन और अनुलोम विलोम तो आप सीधा लेट कर भी कर सकते हैं, लेकिन कपालभाती के लिए आप ज़्यादा से ज़्यादा 45 डिग्री ऐसे लेट लगते हैं तकिया लगाकर, और आप चलते अभी घर से यहाँ से घर जाएंगे, कपालभाती करते जाओ. हाँ, मैं आपको स्टैम्प पेपर पर लिख के देता हूँ, 1% भी उसमें फायदे में कमी नहीं होगी, 1% भी. आप ऐसे चलते फिरते
ऐसे कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं। और उसके मतलब कपालभाति आप 5 मिनट 10 मिनट ऐसा धीरे 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 आप बढ़ाओ। जितना ज़्यादा होगा उतना अपना ये मोदी सरकार के सब मंत्री खुशहाल हो जाएंगे और अपना काम करेंगे। खून बढ़ेगा तो हीमोग्लोबिन बढ़ेगा, और हीमोग्लोबिन बढ़ेगा तो अभी आपने सुना है हीमोग्लोबिन ही है जो भगवान को, प्राण रूपी भगवान को रिसीव करता है, और अपने शरीर में प्राण शक्ति की कमी नहीं होगी और अपना शरीर आरोग्य संपन्न रहेगा। बोलिए चलिए। और चैनानी साहब ने मुझे ये मैं जो आज कर रहा हूँ, आज तक 25 साल से उनके सब आद्यकर्ता ये है। मैंने यो टीवी पर देख के मेरा थ्रोट कैंसर, अल्सर, हाई बीपी, 660 शुगर तो ठीक हो गया। और मैंने मुंबई में जो पुलिस वाले हैं, ऐसे दिमाग में आया ये ट्रैफिक पुलिस जहाँ खड़ा है उनको मैंने कपालभाति सिखाना शुरू कर दिया, और 7 वर्ष से सिखाता गया। तभी बीच में ये मिले, तुम यहाँ क्यों नहीं शुरू करते हैं? तो मैं बोला लोग जमा होने चाहिए, तो इन्होंने लोग जमा कर दिए। पहला क्लास यहाँ देशमुख गार्डन में उनका हास्य क्लब था, उनको सबको सिखाना शुरू किया। फिर वहाँ क्लास शुरू हो गया। फिर फायर ब्रिगेड, उन्होंने फायर ब्रिगेड में बताया तो फायर ब्रिगेड में क्लास शुरू किया। वो क्लास 150 लोग रोज आते थे और 8,500 लोग हो गए वहाँ से आके गए। सर यहाँ 175 हो गए हैं आपके 150 से ज़्यादा। तर आता मी हां. एक विनंती करतो, आता मला वाटलं तुम्ही टेलिफोन नंबर घेतला आहे, यू आर गोइंग टू स्टार्ट ऑनलाइन आय थिंक। नहीं, ऑनलाइन मैं भेजता हूँ, ओके, फेसबुक पर रहता है मेरा, रोज रहता है फेसबुक अभी पर आपने जो ऑनलाइन। प्रिलिमिनरी बताया है, हाँ सबको ज्ञान मिला, सबको मालूम है इससे क्या फ़ायदे हैं, कैसा ज़िंदगी जी सकते हैं, जिसको ज़िंदगी बोलते हैं। ज़िंदगी जीने के वो वहाँ से ही सीखा जाता है। तो पूरा बताओगे तो किसका इंटरेस्ट नहीं बढ़ेगा ऑनलाइन देखने से, तो थोड़ा बाकी छोड़ दो। और प्लस क्या, हम लोग के लोग टाइम टेबल बना के आते हैं, 8:30 बजे पहुँचना पड़ता है और जगह पे, तो आज यहाँ पूरा करते हैं। हाँ जी और मैं पोपड़ा जी को बोलता हूँ कि उन्होंने 2006 से शुरू किया, हाँ हम लोग 96 से शुरू किए, 1996 से, और हमारे ओरिजिनल मेंबर अभी तो उतना ही करे हैं। वंदना जी जब आई थी इतनी थी, अभी भी इतनी है, 1 दिनों से ज़्यादा उम्र नहीं बढ़ी है उसकी। चलो ठीक है। और हम लोग आप जो बोलते हैं दवाइयाँ ही, तो हमारे रोज़ एजेंसी मैडम पहले बोलती नको गोलियाँ नको दवाइयाँ, अभी बोलते दारू नको दवाइयाँ नको। आम्ही दवाई छोड़ला त्याने दारू छोड़ला, तो वो भी नचाते नको दारू नको दवाइयाँ, वो भी दिखाते हैं आपको। हमारा एक मान है, एक। तो आपके इससे ज्ञान पाने के लिए बाकी चीज़ वहाँ से सीखेंगे, और जिनको कुछ पूछने का है वो ऑनलाइन है ना, ऑनलाइन उन्होंने जो बताया, आप फेसबुक पर मेरा रोज रहता है, फेसबुक पर आप देखेंगे पोपटराव कदम तो आपको मिलेगा। और जिनको परमानेंटली मतलब बिना कुछ किए आप देखना है तो यूट्यूब खोल के वहाँ पर मेरा पोपटराव कदम नाम डालो और सब्सक्राइब करो। जिसको नहीं आता है उनको अभी यहाँ बैठ के मैं करके दूंगा, तो सबसे रोज बड़ा आएगा। योगा है घर का काम। अभी सबका घर का काम है, घर में पहुँचने का है, तो वो भी बड़ा महायोगा है। तो आज का सर्वाना दिन नमस्कार। पूरा करते हैं। और ऐसा नहीं, पहले इनको दिखाओ, नको औषध नको गोलियां, औषध नको गोलियां, हसता हसता वाजवाता, नको औषध नको गोळ्या, हसता हसता वाजवाता, नको औषध नको गोळ्या, हसता हसता वाजवाता. Laughter is the best. East or west. Laughter is the best. East or west. Laughter is the best. Ho ho wa wa wa. 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 Ho wa wa wa. Confidence. Confidence. Hey. I am beautiful. Beautiful. Hey. I am successful. Successful. Hey. Bye. Yoga. Laughter yoga. Laughter yoga. Laughter yoga. Laughter yoga. लाफ्टर योगामध्ये हो हो हा हा आम्ही जे करतो त्याचीच कपालभाती.
नाही याचा मी पाहिलं सर्व चांगला इफेक्ट होतोय. सब आपका कॉपी करके हम लोग ने हस्ती में बनाया है. नाही नाही सर्वच ज्या क्रिया होतात त्या अतिशय चांगल्या आहेत. आता पोपट त्या करत राहा. सत्कार करण्यासाठी आमचे महान लाटो तपचे लाई भगवान सर उनका सत्कार करेंगे. माझं इथे पतंजली चिकित्सालय आहे ते सुरू करण्याला आदरणीय कराड शेटनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. खरे आमची मला सगळ्यांची सुरुवातीला मदत करतो. खूप त्यांनी सहाय्य केलं, गायडन्स केलं आणि म्हणून ते आजपर्यंत चालू आहे. आम्ही पतंजली सगळ्यांची चिकित्सालय. मदत करतो. ह्याचं नाव ही मदतगार आहे. पोपटराव कदम आपल्या आज मनोरंजन लाफ्टर क्लबला त्यांनी व्हिजिट दिली आणि बहुमोल इन्फॉर्मेशन आपल्याला जे काही माहिती होतं परंतु आपली एक रिव्हिजन झाली आणि त्यात सगळ्यांनी बघा याला म्हणतात बेस्ट टीचर सुद्धा एक पिन ड्रॉप सायलन्स जे असतं अरे बाबा गप्प बस मी लेक्चर देतोय अशी सांगायची वेळ आपल्याला आली नाही आहे. हे टीचरचं हे टॅलेंट असतं. हे टॅलेंट असल्यामुळे आपण ते काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण ऐकत होतो लक्षपूर्वक. साहेब आपण आलात, साहेबांचा यूट्यूब त्यांनी मला ते करून द्या डाउनलोड. पोपटराव कदम यूट्यूबला जर गेला तर मला खूप रोजचा क्लास मिळेल. मी त्यांना रिक्वेस्ट करतो साहेबांनी आमचा व्हिडिओ काढलेला आहे आज यूट्यूबला टाका किंवा फेसबुकला टाका त्या मनोरंजनचं. आपण आलात नगर डिस्ट्रिक्टमध्ये पण सुरू आहे. तुम्हाला युट्यूब मध्ये टाकून पाहिजे असेल ना तरी लगेच 2 मिनिट 1 मिनिटात मी देतो. युट्यूब मध्ये पोपटराव कदम टाकलं आणि सबस्क्राईब केलं की रोजचा क्लास मी